Hello and welcome all of you. In previous lecture of Indian Penal Code, we discussed about the what is the stated under section 76, 77, 78, 79 and 80 of IPC, that is general exception. General exception are the rule of exceptions to the criminal liability. ठीक आहे. तर मागच्या लेक्चरला आपण व्हॉट इज मिस्टेक ऑफ फॅक्ट अँड व्हॉट इज मिस्टेक ऑफ लॉ. देन mistake of fact is a good defense, but mistake of law is not a defense in India or any civilized country, because there is a presumption that the every person of nation or every citizen of nation is presumed to have a knowledge about the law or law of the land. तर असं प्रिझ्युम केलं जातं की जो देशाचा नागरिक आहे त्याला देशातील सगळे कायदे हे माहीत आहेत, जरी माहीत नसले तरी. वकिलांना पण माहिती नसतात पूर्ण कायदे, पण तरी प्रिझम्पशन आहे. ठीक आहे. तर वाईल डिस्कसिंग सेक्शन 80 प्रोवाइड अबाउट द ॲक्सिडेंट. We discuss the essential ingredients of section 80. ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेत जर राईट अ शॉर्ट नोट ऑन ॲक्सिडेंट आलं किंवा राईट अ शॉर्ट नोट ऑन 76, 77 किंवा मिस्टेक ऑफ फॅक्ट याच्यावर आलं किंवा ॲक्ट डन बाय जज हे आलं, तर अशा वेळेस तुम्ही ते सेक्शन त्याची वर्डिंग म्हणजे ते ॲज एक्झॅक्ट वर्डमध्ये नाही तर ते तुमच्या वर्ड्समध्ये, ठीक आहे, तर त्या प्रकारे तुम्ही हे करून घ्यायचं, ते लिहायची एक्झॅक्ट वर्डमध्ये जरी नसलं तरी, बरोबर. त्याच्यानंतर सेक्शन 105चं प्रिझम्पशन विच इज प्रोव्हाइडेड बाय इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. That is, if accused want to take a defense of general exception, the act which is done by the accused comes under the general exception. Then the burden of proving the fact that the case of accused comes within general exception is on the accused. ठीक आहे. तर हे पण लिहायला पाहिजे. त्याच्यासोबत त्याचे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत तर ते पण तुम्ही डिस्कस करा. आणि जर पुस्तकामध्ये एखादी केस लॉ असेल तर ती केस लॉ पण तुम्ही डिस्कस करा. ठीक आहे. तर ज्या इम्पॉर्टंट केसेस आहेत तर ते आपण नक्की घ्यायचा प्रयत्न करू. पण आता सेक्शन 511 सेक्शन आहेत आणि आपल्याला टाईम खूप कमी आहे, त्याच्यामुळे आपण जर बाकीच्या गोष्टी राहिल्या किंवा सुटल्या केस लॉ वगैरे तर त्या तुम्ही पुस्तकातून कवर करून घ्यायच्या. ठीक आहे. Then the section 81 provide about the act of necessity. Where the act done under the circumstances which are necessary for the prevent of any greater harm to the any person or property, then section 81 is applied. But such harm must be caused in good faith. There are certain conditions. The first condition is that the certain harm must be caused in good faith and it is make for the prevention of greater harm to the any person or property. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल समजा असे जवळपास आता खेडेगावामध्ये कसं आहे की एकाला एक लागून घर असतात, बरोबर. तर खेडेगावामध्ये अशी याची लाकडी घरं होती आणि अचानक काय झालं, असं दिवाळीचा कार्यक्रम असेल किंवा काय होळीचा कार्यक्रम असेल तर मुलांकडून एखाद्या घराला चुकून आग लागली असेल किंवा निष्काळजीपणामुळे जर आग लागली एखाद्या घराला आणि ती आग पसरत जाते
पाणी टाकताय ते होतं आहे पण विजतच नाही आहे. तर एखाद्याला कळलं की आगीचा आता एका रांगेमध्ये असे एकूण 40 घरं आहेत, 10 घरापर्यंत आग पोचलेली आहे, काही करून पण ती आग विझत नाही आहे. एखाद्याला वाटलं की आता आग आहे येते, तर आपण काय करू, मध्ये जे 2-3 घरं आहेत ते आपण घरं पाडून टाकू किंवा डिमॉलिश करू. एक मिनटं. ठीक आहे. तर मी उदाहरण देत होतो की समजा एका रांगेमध्ये असे 40-50 घरं आहेत आणि अचानक काही कारणामुळे आग लागली असेल आणि असे 10 घरं एका रांगेत जळून खाक झाले, बरोबर. तर एखाद्याला वाटलं की आता काही करून आग विझत नाही आहे, तर आपण काय करायला पाहिजे, आता एक पर्याय याला की मध्ये जी 1-2 घरं आहेत तर ती घरं आपण पाडून टाकू. म्हणजे त्या आग लागलेल्या घरांमध्ये आणि ज्यांना आग लागलेली नाही आहे अशा घरांमध्ये एक गॅप निर्माण होईल आणि त्याच्यामुळे बाकीचे घरं वाचून जातील. सच ॲक्ट डन फॉर द पर्पज ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ ग्रेटर हार्म. ठीक आहे, नो ऑफेन्स, ऑफेन्स लिमिटेड होणार. मग समजा आता 10 घरापर्यंत हे पोचली, आग पोचली होती, आता 1-2 घरं जळतील तेवढ्या त्यांनी काय केलं की 14-15 नंबरची घरं पाडून टाकली. देर इज सफिशियंट गॅप क्रिएटेड बिटवीन द फायर. ठीक आहे, की ज्या घरांना आग लागलेली आहे त्या घरांमध्ये आणि ज्या घरांना आग लागली नाही त्या घरांमध्ये सफिशियंटली गॅप झाला. त्याच्यामुळे काय झाली, आग विझली आणि बाकीचे जे घरं होते उर्वरित काय असेल 30-35 घरं तर ती वाचली. तर माझ्या ज्यांची घरं पाडली 2 जणांची, तर त्यांनी करायचं का, याच्या विरुद्ध गुन्हा नोंदायचा का, की ज्या व्यक्तीने त्यांची घरं पाडली त्याच्याविरुद्ध काही गुन्हा नोंदायचा का, तर नाही. तर सेक्शन 81 खाली तर ते काय आहे, एक्झम्प्टेड आहे किंवा त्याला ते क्रिमिनल लायबिलिटीपासून त्याला एक्सेप्शन देण्यात आलेलं आहे. पण समजा असं जर सेम कंडिशन 40-50 घरं एका रांगेत आहेत, एका घराला आग लागली, ती आग पसरत जाते. मग मुलांना वाटलं की तेच सेम की 1-2 घरं पाडली पाहिजे आपण, त्याच्यामुळे काय होईल, आग ही आटोक्यात येईल. तर मग आता विचार करू लागले की कोणाची घरं पाडायची. तर आता पुढे एक मस्त ओटाव वगैरे होता, मोकळी जागा, तिकडे खेळायला काय की मुलं क्रिकेट खेळायची. मग जो 30 नंबरचा जो घरवाला आहे तर तो खूप त्यांना काय, तर तो 30 नंबरचा जो घरवाला आहे तर यांना दिसलं की तो सदर व्यक्ती आहे तो यांना खूप त्रास देतो किंवा क्रिकेट खेळू देत नाही. मग ह्यांनी संगनमताने विचार केला आणि गेले ते घर पाडायला. 30 नंबरचं त्यांनी घर पाडून टाकलं. तर इथं जरी त्यांचं काय राहिलं माहिती का, तर इथं त्यांनी एक ग्रेटर हार्म होण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं की ते घर पाडलं असेल पण त्यांची जी इंटेन्शन होती तर ती गुड फेथमधून होती. अँड द सेकंड, द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट, तर ठीक आहे, डिस्टर्बन्स खूप असतो कॉलेजची कामं वगैरे असो. तर मी हे सांगत होतो की फॉर द प्रोटेक्शन ऑफ सेक्शन 81 द बोथ कंडिशन आर मस्ट बी प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर केस. ठीक आहे. तर समजा अजून दुसरं एक्झाम्पल, आता एखाद्या व्यक्तीला साप चावला, तर ते बेनिफिट्स मग याच्यामध्ये कन्सेंटमध्ये येतं म्हणा, इम्प्लाइड कन्सेंट
फॉर द ग्रेटर हार्म जर होत असेल तर तो टाळण्यासाठी ती कन्सेंट, पण ते उदाहरण तुम्ही इकडे समजण्यासाठी फक्त अप्लाय करा. तर काय झालं, एखाद्याला एक विषारी साप चावला जंगलामध्ये, तुम्ही आणि तुमचा मित्र गेले फिरायला, त्याला बोटाला साप चावून गेला एकदम विषारी. जवळपास काहीच नाही आहे, साधन नाही किंवा काय नाही, आणि असं कंडिशन झालेली आहे की तो मरणारच आहे. तर तुम्ही काय केलं, तुमच्याकडे चाकू होता, तिथून बोट अर्ध्यामधून बोट दिला कट करून. त्याच्यामुळे त्याला एक हार्म झाला शरीराला, कारण त्याचं बोट एक कट झाला, बरोबर. पण याच्यामुळे काय झालं, पण त्याचा जीव वाचला, ते विष त्याच्या शरीरात गेलं नाही आणि त्याचा जीव वाचला, बरोबर. आता त्याने करायची काय केस तुमच्यावर, याने मला ग्रीवियस हर्ट केलं. आपण ग्रेटर हार्म वाचवण्यासाठी हे केलं ना, आपण गुड इंटेन्शनमध्ये हे केलं, बरोबर, ठीक आहे. पण तुम्ही एका या डाव्या अंगठ्याला जर हे चावलं असेल साप, तुम्ही उजवा अंगठा कापून टाकला तर चालेल का? नाही चालणार. किंवा समजा त्या अंगठ्याला चावला, बिनविषारी साप होता, आणि तुम्ही हातच कापून टाकला त्याचा अर्ध्यामधून, चालणार आहे का? नाही चालणार. तर जेवढा हार्म नेसेसरी आहे तर तेवढाच हार्म तुम्ही याचं हे करायचं, म्हणजे याच्यामध्ये ती कंडिशन आहे, ठीक आहे. तर द इंटेन्शन ऑफ सच हार्म must be avoid for the greater harm to the person or property. The wording of section 81 provide that nothing is an offense merely by reason of its being done with the knowledge that it is likely to cause harm, if it is done without any criminal intention to cause harm and in good faith for the purpose of preventing or avoiding other harm to person or property. आता आपण बघितलं होतं की एक ज्यावेळेस आपण एक्सेप्शनचे प्रकार बघत होतो, तर ते जस्टिशिएबल होते, जस्टिशिएबल एक्सेप्शन्स, ठीक आहे. तर आपण त्याचं हे बघितले होते की 2 प्रकार पडतात त्याचे. तर इथं नॉलेज आहे का नाही की आपण जे काम करतोय इट इज कॉन्ट्ररी टू लॉ, बिकॉज वी मेक इंजुरी टू एनी पर्सन और प्रॉपर्टी. But what is the purpose of such injury? The purpose is it is done for the avoiding greater harm. इथे नॉलेज आहे ना की जे आपण ॲक्ट करतोय तर ते इलिगल आहे, पण त्यांना माहिती आहे की ते जे आपण ॲक्ट करतोय ते चांगल्या पर्पजसाठी आहे, आणि अंडर सेक्शन 81 ते हार्म जे आपण करतोय ते जस्टिशिएबल आहे, ठीक आहे. तर दुसरं एक उदाहरण बघा, समजा आता एखादी कॅप्टन असेल, शिपचा एखादी कॅप्टन असेल, त्या शिपमध्ये 500 लोक आहेत, त्याच्या बाजूला एक शिप चालू आहे, त्याच्यामध्ये 4-5 लोक आहेत, बरोबर. धुक्यांमुळे अचानक त्याचं लक्ष नव्हतं, पण अचानक त्याला समोर दिसतं की खूप मोठा दगड किंवा एक मोठी टेकडी समुद्रामध्ये आहे, आणि जर ते जायला रस्ता फक्त त्या बोटकडे आहे, आणि धुक्यांमुळे त्या बोटला पण दिसत नाही आहे, बरोबर. तर याने त्या 500 लोकांच्या जीव वाचवण्यासाठी त्याने डाव्या साईडला ती बोट वळवून घेतली, पण डाव्या साईडला वळवल्यामुळे काय झालं, त्या लोकांची काय झाली, डेथ झाली. तर अशामध्ये कॅप्टनवर कोणता हे राहील का, ऑफेन्स राहील का? नाही राहणार, कारण फॉर द पर्पज ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ ग्रेटर हार्म त्याने त्या लोकांचा जीव घेतला, बरोबर. पण सच ॲक्ट ऑफ नेसेसिटी याला काहीतरी रिस्ट्रिक्शन असतील ना. तर आर वर्सेस डेडली अँड स्टीफन्स ही केस आहे, नोट डाऊन करून घ्या. आर वर्सेस डडली अँड स्टीफन. तर इंग्लंडमधली खूप जुनी केस आहे ॲक्ट ऑफ नेसेसिटीवर, एकदम लँडमार्क किंवा एकदम खूप चांगलं हे की मानवाचं वर्तन कसं असतं किंवा मानवाचं वर्तन लॉ कसं त्याला ॲप्लिकेबल होतं मानवाच्या वर्तनाला,
तर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ती केस तुम्ही नक्की रेफर करा. तर या केसची तुम्हाला फॅक्ट सांगतो थोडक्यात. तर या केसमध्ये नेमकं काय झालं, तर डडली अँड स्टीफन हे दोघे एका नावेवर होते, मासेमारीसाठी ते जायचे नावेवर. असं त्यांचं असेल 15-20 लोकांचं एक नाव होती. आणि तिथं काय बाकी लहान मुलं होते, बाकीचे लेडीज होते असतील, बाकीचे जेंट्स असतील. कारण एकदा जर मासेमारीसाठी बोट गेली तर ती पटकन यायची नाही त्यावेळेस. तर मग एक दिवशी काय झालं, असं वादळामुळे किंवा अशा काहीतरी नॅचरल थिंगमुळे त्यांची बोट समुद्रात बुडाली. पण डेडली, स्टीफन आणि एक लहान मुलगा असे 3 जण ती जी लाईफ बोट असते लहान त्याच्यावर वाचले. तर जवळपास जेवढं त्यांचं खाद्य होतं किंवा काय होतं त्यांनी काय केलं, तर ते जेवणाचे पाकिटं वगैरे असतील किंवा ते असतील ते त्यांनी जमा करून घेतले आणि ते ठेवून घेतले त्यांच्या याच्यावर. आता मध्य समुद्रात होते, कोणाला माहिती नाही की बोट कुठं आहे, काय आहे आणि समुद्र किनारा कुठं आहे किंवा काय आहे. तर मग 1-2 दिवस गेले व्यवस्थितपणे. मग जेवण जेवढं होतं मग तेवढे त्यांनी खाऊन वगैरे त्यांनी दिवस गुजारा केला. पुढे 1-2 दिवस परत 1-2 आठवडे झाले. मग हळूहळू यांचं जेवण पाणी संपायला लागलं. पण तरी पण 10-15 दिवस झाले तरी पण किनारा दिसत नव्हता. ठीक आहे. उन्हामुळे त्याच्यामुळे सगळे हे खूप हे झाले, जडजड होऊन गेले. तर असं अचानक असं 20-1 दिवस झाले आणि त्यांचं जेवण वगैरे सगळं संपलं. मग यांना अपेक्षा होती की आता किनारा भेटून जाईल. आता 20-1 दिवस होऊन गेले. तर मग 20 दिवसामध्ये 21, 22, 23 असे दिवस जात राहिले आणि यांना आता जेवणासाठी काही साधन नव्हतं. मग तिघी एकदम मरणासन्न अवस्थेत आले. मग दोघांनी विचार केला की जो मुलगा आहे, ही रिअल फॅक्ट आहे, रिअल केस आहे. तर जो मुलगा आहे तर आपण त्याला मारून टाकू. कारण याला जर आपण मारला नाही तर असं म्हणतो हा मरणारच आहे, बरोबर. तर त्याला आपण मारून टाकू. मग त्यांनी त्याला मारून टाकलं, त्या मुलाला. त्याचं मांस खाल्लं, त्याचं रक्त वगैरे पिलं आणि ते थोडे दिवस ते जिवंत राहिले. असेच मग 4-5 दिवस त्यांनी त्याच्यावर काढले असतील त्या माणसावर आणि नंतर मग ते त्यांना समुद्रकिनारा दिसला. मग ते खूप जडजड असे मरणासन्न अवस्थेत. मग अचानकच सगळीकडे वार्ता पसरली की महिनाभर लाईव्ह बोटवर राहून सुद्धा ते माणसं जगली, विदाऊट फूड, विदाऊट हे, बरोबर. तर मग त्यांना हॉस्पिटलाइज करण्यात आलं. मग त्यांची ट्रीटमेंट वगैरे झाली, खूप वीक झाले होते. मग एक दिवशी त्यांचा असंच इंटरव्ह्यू घेण्यात आला एका पेपरमध्ये. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढे दिवस कसे वाचले. मग त्याच्यामधून जो डडली किंवा तो स्टीफन होता, दोघांपैकी एक. मग त्यांनी सांगितलं आम्ही 2 जण नव्हतो म्हणे, आम्ही 3 जण होतो. एक लहान मुलगा पण आमच्यासोबत होता. मग पत्रकारांनी त्याला विचारलं की मग तो मुलगा कसं काय मेला. म्हणे जर आम्ही त्याला मारला नसता तर आम्ही मेलो असतो, त्याच्यामुळे आम्ही त्याला मारून टाकला आणि आम्ही त्याला खाल्लं. कारण ते ॲक्ट ऑफ नेसेसिटी होती म्हणे त्यावेळेस. तर त्याच्या या स्टेटमेंटवरून काय झालं की कोर्टात केस करण्यात आली त्यांच्याविरुद्ध मर्डरची. त्याने डिफेन्स घेतला ॲक्ट ऑफ नेसेसिटी, बरोबर. तर ॲक्ट ऑफ नेसेसिटी जर आम्ही त्यांना मारला नसता साहेब किंवा न्यायाधीश महोदय, तर आम्ही स्वतः मेले असतो. तो काय तो असा पण मरणारच होता, बरोबर. पण त्याला मारलं त्याच्यामुळे आम्ही काय झालो, आम्ही 2 जण, आमचा दोघांचा जीव वाचला. आम्ही त्याला मारलं नसतं तर आम्ही दोघं पण वाचलो नसतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस कोर्टाच्या समोर आल्या त्यावेळेस कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये सांगितलं की द सेल्फ प्रिझर्वेशन इज नॉट द ॲक्ट ऑफ नेसेसिटी. स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचा जीव घेऊ शकत नाही. ठीक आहे. तर ॲक्ट ऑफ नेसेसिटीसाठी ते एक एक्सेप्शन आहे की सेल्फ प्रिझर्वेशन
जर तुम्ही सेल्फ प्रिझर्वेशनमध्ये तुम्ही दुसऱ्याला हे नाही करू शकत. तर हे होतं सेक्शन 81. त्याच्यानंतर येतं सेक्शन 82 अँड 83. 82 says about the act of child who is under 7 years. ठीक है, which is also known by the Dolly in Capax. Dolly in Capax means a person who is unable to form intention. ठीक आहे. आणि सेक्शन 83 काय सांगतं की ॲक्ट ऑफ अ चाइल्ड अबाव 7 years अँड अंडर द 12 years ऑफ इमॅच्युअर अंडरस्टँडिंग. आता सेक्शन 82 बघा. ॲक्ट ऑफ अ चाइल्ड अंडर 7 years of age. Nothing is an offense which is done by a child under the 7 years of age. Nothing is an offense which is done by a child under 7 years of age. Section 82 provide the absolute immunity to the child who is under the 7 year of age. आता the child who is under the 7 year of age, it is considered in law the child who is under 7 year of age is unable to form an intention. This is the principle on which section 82 is based on. 7 वर्षाखालील मुलगा हा इंटेन्शन फॉर्म करू शकत नाही. While we discussing the general principles of criminal law, that time we discuss mens rea, which say for the constitution of offense or constituting of an offense, the actus reus as well as mens rea also equally applicable. ठीक आहे. तर मेन्स रियाचं काय होतं तुमचं, त्याच्यामध्ये तुमचं एक इंटेन्शन येतं ना. मेन्स रिया मीन्स इट इज अ गिल्टी माइंड अँड गिल्टी माइंड मीन्स इट इज अ योर इंटेन्शन टू कमिट अन ऑफेन्स. तर अकॉर्डिंग टू सेक्शन 82, अ चाइल्ड who is under the 7 years of age is considered as who is unable to form an intention. तर याला अनेबल टू फॉर्म अन इंटेन्शन म्हणून हे केलं जातं. तर याला आपण ॲब्सल्यूट इम्युनिटी ग्रांट केलेली आहे की एखादी 7 वर्षापेक्षा कमी जर वयाचा मुलगा असेल तर तो गुन्हा करूच शकत नाही. अशा प्रकारची इम्युनिटी आपण त्याला हे केलेली आहे, ग्रांट केलेली आहे. ठीक आहे. बट सेक्शन 83 प्रोवाइड दॅट ॲक्ट ऑफ अ चाइल्ड अबाव 7 years and under the 12 years of immature understanding. Of immature understanding. The wording says that nothing is an offense which is done by a child above 7 years of age and under 12 years who has not attained sufficient maturity of understanding to judge of the nature and consequences of his conduct on that occasion. आता बघा, it is not doubt the act committed under the 7 years of age is totally protected by, or he grant absolute immunity from criminal liability from the section 82. But section 83 provide a qualified immunity to the child who is below the 7 years of age but under the 12 years of age. सेक्शन 82 तुम्हाला ॲब्सल्यूट इम्युनिटी करते. ते बाकी काही हसो नको काय हे नाही. 7 वर्षापेक्षा खाली आहे ना, देन नो ऑफेन्स. पण सेक्शन 83 एक इम्पॉर्टंट
कंडिशन हे करतं. Such child who is below the 7 years and under the 12 years has not attained sufficient maturity of understanding to judge the nature of and consequences of his conduct on that occasion, has not attained sufficient maturity. सफिशियंट मॅच्युरिटी कशी कन्सिडर करायची? तुम्ही सांगाल सर इथं 25 वर्षाचा मुलगा होऊन जातो पण तरी त्याला मॅच्युअर म्हणायचं का, हा प्रश्न आहे. तर ती मॅच्युरिटी आपण कशी कन्सिडर करायची, बरोबर? खरंच आहे ना. बाकी फक्त वयाने वाढून जातात पण मॅच्युअर होत नाही, आपण बोलतो ना की इमॅच्युअर आहे. तर त्याप्रमाणे तर आपण त्या मुलाचं मॅच्युरिटी लेवल कशी चेक करायची? तर मॅच्युरिटी लेवल कशी चेक करायची सांगा, काहीतरी असेल ना. तर त्याची मॅच्युरिटी लेवल कशी चेक करायची? तर इट इज डिपेंड ऑन द फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ द केस और हाऊ सच चाइल्ड कंडक्ट और हाऊ ही की त्याने कशा प्रकारे ते ॲक्ट हे केलं, कमिट केलं, याच्यावरून त्याची मॅच्युरिटी हे केली जाते, समजली जाईल, बरोबर? समजा समोर गन पडलेले आहे, आता अंडर 7 years ऑफ एज आहे, त्याने फायर केली तर नो ऑफेन्स, बरोबर? आता गन केलेले आहे, लॉक केलेले आहे, मॅगझिन असेल त्या बाहेर काढून ठेवलेले असतील, स्प्रिंग वगैरे बाजूला काढून ठेवलेली असेल. आता एखादी 11 वर्षाचा मुलगा आला, ठीक आहे, आणि त्याने काय केलं, मग त्याने गन उचलली, त्याने बघितलं अरे स्प्रिंग नाही याच्यात, स्प्रिंग टाकली, बघितलं मॅगझिन पण नाही आहे, मॅगझिन भरल्या, मॅगझिन टाकल्या गोळ्या, आणि बघितलं की लॉक केलेली आहे त्यामुळे फायर होत नाही आहे. त्याने अनलॉक केली आणि एकाकडे निशाणा साधला आणि गोळी चालवली. वेदर सच चाइल्ड इज attain the sufficient maturity or not? Yes, absolutely. तर त्याला त्या सर्कमस्टान्सेसचं नॉलेज आहे किंवा ते आहे, बरोबर? पण समजा आता एखादी मुलगा रस्त्याने जात असेल, रस्त्याने जाताना त्याला काय सापडलं, पैसे सापडले, होईज 11 वर्षाचा असेल, 11.5 वर्षाचा असेल किंवा 10 वर्षाचा असेल, तर रस्त्याने जाताना त्याला 500 रुपये सापडले पडलेले. त्याने काय केलं, गेला दुकानामध्ये आणि पूर्ण बॅग भरून चॉकलेट घेऊन आला, ठीक आहे. आता एक माणूस आला, मग तुला बघितले का म्हणते पैसे पडले? हो म्हणे, इथं 500 रुपये पडले होते. काय केलं म्हणे? मग चॉकलेट घेऊन आलं म्हणे. आता माणसाने जर याच्यावर गुन्हा हे होऊ शकतो का त्याच्यावर, या मुलावर? कारण जर तुम्हाला जर एखादी वस्तू सापडली असेल तर तुम्ही ती फाइंडर ऑफ गुड्सची तुमच्यावर लायबिलिटी येते. अँड इफ यू कन्वर्ट सच गुड्स ऑर थिंग फॉर युअर बेनिफिट without the inquiry of true owner, then you are liable for the criminal misappropriation of property. ठीक आहे. तर त्या मुलाला काय माहिती आहे की जर आपण पैसे पडलेले आहेत ते उचलले तर आपल्यावर फाइंडर ऑफ गुडची जबाबदारी येते. आपण वरती हात करायचं, ते पैसे वरती पकडायचे आणि आरोड्या मारत जायचा की हे पैसे कोणाचे, हे पैसे कोणाचे. आणि जर आपण तसं केलं नाही तर आपल्यावर क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशनचा गुन्हा नोंदला जाईल. त्या मुलाला माहिती आहे का, इथं 40 वर्षाच्या माणसाला जर 500ची नोट सापडली तर तो खिशात गुपचूप घालून घेतो. त्या मुलाला काय करणार आहे त्याच्याबद्दल? तर इथं तो क्रिमिनल लायबिलिटीपासून हे असेल, इम्युन केला असेल का? कारण त्याने सफिशियंट मॅच्युरिटी
हे केलेली नाही आहे बरोबर. आता तुम्हाला कळलं असेल की जनरल एक्सेप्शनमध्ये डोलिन कपॅक्स सेक्शन 82 अँड 83 काय तर ॲक्ट ऑफ अ चाइल्ड हु इज बिलो द 12 years बट हु इज अबाव द 7 years. ठीक आहे. तर अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे पोर्शन अजून ॲक्ट ऑफ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड, नंतर ॲक्ट ऑफ अ इंटॉक्सिकेटेड पर्सन 85-86, नंतर ॲक्ट ऑफ ॲक्ट विथ कन्सेंट. आता ते ॲक्ट विथ कन्सेंट कुठे ॲप्लिकेबल होतं की समजा आता सर्जरीसाठी तुम्ही गेले आणि डॉक्टरांकडून जर एखाद्या व्यक्तीची जर समजा एखादी सर्जरी करण्यासाठी गेला आणि त्याची डेथ वगैरे झाली, तर त्याला काय असेल गँग्रीन वगैरे झालं असेल किंवा काय झालं असेल तर डेथ वगैरे झाली तर त्याच्यात डॉक्टर लायबल नसतो, बिकॉज ही डज दॅट ॲक्ट विथ द कन्सेंट फॉर द पर्पज ऑफ बेनिफिट ऑफ दॅट सच पर्सन. जर असं पण त्याला वाचवलं नाही किंवा ऑपरेशन केलं नाही तर तो मरणारच आहे. तर विथ कन्सेंट ऑफ दॅट पर्सन अँड विथ द फॉर द बेनिफिट ऑफ दॅट पर्सन. ठीक आहे. Sometimes such some act may be done without the consent of that person, but it is for the benefit of that person. For example, समजा आता रस्त्याने एखादी बाईकवाला जात असेल आणि त्याला एखाद्या मागे गाडीवाल्याने ठोकून दिलं आणि त्याचा पाय काय झाला की पाय एकदम चिरडला गेला. ठीक आहे. आणि तिकडून एक डॉक्टर जात होता, डॉक्टरने बघितलं की अरे, मग डॉक्टरला वाटलं की आपला धर्म आहे याचा जीव वाचवणं, तो घेऊन गेला. त्याचा पाय एवढा डॅमेज झाला होता की परत त्याला हेच करता येत नव्हतं, करता झालं नसतं. मग डॉक्टरने काय केलं की त्याचा पाय गुडघ्यामधून कट करून टाकला. ठीक. आता तो जेव्हा शुद्धीवर आला तो शोधतोय त्याचा माझा पाय कुठे गेला, माझा पाय कुठे गेला. तर डॉक्टर म्हणे मी कापून टाकला. याने सांगितलं की डॉक्टर तुम्हाला आगाऊपणा कोणी करायला सांगितला होता, तुम्ही मला विचारलं का, माझ्या आईवडिलांना विचारलं का, कोणाला काही विचारलं का. डॉक्टर सांगतोय की अरे जर मी तुझा पाय कापला नसता तो असं पण ते विषबाधा होऊन मेलाच असता, ते याचं गँग्रीन होऊन किंवा काय होऊन तो मेलाच असता. तर इथं की ॲक्ट डन विदाउट द कन्सेंट ऑफ दॅट पर्सन अँड फॉर द बेनिफिट ऑफ दॅट पर्सन. तर इथे ती कन्सेंटची डेफिनेशन आपलं कन्सेंटची कन्सेप्ट लागू होते. ठीक आहे. कन्सेप्टला काही एक्सेप्शन पण आहेत, तर ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. जर काही समजलं नाही तर पुस्तकातून वाचा, केस लॉज वगैरे ॲड करा. आणि तरी काही कळत नसेल तर मला तुम्ही पर्सनली येऊन भेटू शकता कॉलेजमध्ये किंवा तुम्ही मला पर्सनली मॅसेज करू शकता. ठीक आहे. भेटू मग पुढच्या लेक्चर.